आदरणीय नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णनजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आम्हाला सगळ्यांनाच आनंद आणि अभिमान आजच्या दिवशी सगळ्यांचं जे काही या महाराष्ट्राला त्यांनी मार्गदर्शन केलं, राज्यपाल म्हणून त्यांनी जे आम्हालाही मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्रासाठी जे काम केलं, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा बहुमान आहे आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। एक प्रदीर्घ संसदीय कार्याचा अनुभव आदरणीय उपराष्ट्रपती महोदयांच्या पाठीशी होता आणि त्यांनी गेले अनेक वर्ष जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यामध्ये खूप मोठं प्रदीर्घ असं काम केलं आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की त्यांना एनडीएकडे असलेली मतं याहीपेक्षा जास्तीची मतं मिळाली आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचेही अभिनंदन करतो की त्यांनी या देशासाठी केलेलं विकासाचं काम, देशाला पुढे नेण्याचं काम आणि या देशाचा विकास, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अनेक लोकांनी प्रधानमंत्री महोदयांवर देखील विश्वास ठेवला, सी.पी. राधाकृष्णनजी यांच्यावर देखील विश्वास ठेवला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील उमेदवार प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी या निवडणुकीमध्ये दिली। त्याबद्दल देखील मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि उपराष्ट्रपती आदरणीय सी.पी. राधाकृष्णनजी यांचं अभिनंदन करत असतानाच त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। विरोधकांना कुठे ना कुठे त्यांचे वोट इंटॅक्ट करता नाही आले असं चित्र क्लिअर झालेलं दिसलं। नाही, बघा, याच्यामध्ये इंडिया अलायन्स यांच्यापेक्षा 152 मतं एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णनजी यांना मिळाली। म्हणजे खरं म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतो आपण, तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मला वाटतं हे उपराष्ट्रपतीपद यामध्ये विरोधी पक्षाने देखील सहकार्य करून ही बिनविरोध निवडणूक झाली असती तर अतिशय आनंद झाला असता, परंतु ठीक आहे, 152 मतांचा फरक म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी आपण पाहिला। त्यामुळे मोदीजींवर असलेला विश्वास, त्यांच्या कामावर असलेला विश्वास आणि एक उमेदवार म्हणून देखील सी.पी. राधाकृष्णन यांची जी कारकीर्द आहे, उज्ज्वल कारकीर्द, याच्यावर देखील लोकांनी विश्वास ठेवला आणि अधिकची मतं या निवडणुकीमध्ये आमच्या एनडीएच्या उमेदवारांना उपराष्ट्रपती पदाच्या सी.पी. राधाकृष्णन यांना मिळाली। मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। सर, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, या इलेक्शन नंतर असं बोललं जात होतं, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देशाचं राजकारण चेंज होऊ शकतं, बदलू शकतं, महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो। कोणी नाही, यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर आमचं एकदम स्थिर सरकार आहे, 232ची थम्पिंग मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे अतिशय महायुती, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही देखील, मी आहे, अजितदादा आहे, आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय। राज्यामध्ये विकासाला जी काही गतिमान विकास आपण म्हणतो ते देखील इथं पाहायला मिळतंय आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील या महाराष्ट्राला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांचं देखील योगदान या ठिकाणी आम्हाला मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्राचा विकास अतिशय वेगवान पद्धतीने होतोय। ओबीसी समूह म्हणून जो आहे
यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की काल परवापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे. मुळात शत्रू नंबर 1 ओबीसीचं कोण? तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती. ओबीसीना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही. अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना 1990 पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला. ते वाचवणं आता ओबीसींच्या हातामध्ये आहे. तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे. आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर 2-4 ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच ओबीसीचे अधिकार राहतील. नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो 27%च्या 27% हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा. मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल, ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टरमधलं असेल.